तरी दोन दृश्याची आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवीमध्ये पोहोचलेले आहेत आणि जगदंबा मातेचं मंदिर त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आणि मातेची आरती त्यांच्याकडून केली जाते। राज्यात सध्या नवरात्रीची धूम आहे आणि दोन देशातले महत्त्वाचे नेते, एक सत्ताधारी एक विरोधी पक्षाचे, दोघंही देवीच्या शक्तीपीठ स्थानी आपल्याला बघायला मिळत आहेत। एक जगदंबे समोर नतमस्तक आहेत तर दुसरे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शहरात आहेत। नरेंद्र मोदी हे बंजारा समाजाच्या महंतांना भेटणार आहेत आणि पोहरादेवीतल्या जगदंबा मातेची आरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे, पूजा केली आहे। ओम जय जगदंबे नमः। ओम जय जगदंबे नमः। ओम जय जगदंबे नमः। ओम जय जगदंबे पुष्प समर्पयामि स्वाहा। ओम जय जगदंबे नमः। ओम जय जगदंबे नमः। सद्गुरु सेवालाल महाराज जी नमः। ओम जय जगदंबे 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 नमः। तो महाराष्ट्र के वाशिम से ये सीधी तस्वीरें हम आपको दिखाते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस वक्त वहां पर पहुंचे हुए हैं और मां जगदंबा के दर्शन और पूजन करते हुए नजर। तर पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि देशभरातील 10 कोटी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी, धर्मगुरू रामबाबू महाराजांची समाधी आणि जगदंबा देवीचं प्रसिद्ध मंदिर या ठिकाणी आहे आणि या देवीच्या मंदिरामध्ये जात मोदींकडून आरती केली जाते। पोहरादेवीमधली दृश्य आपण पाहताय तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये राहुल गांधी या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे आहे ते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे आणि संविधान संमेलनाचं आयोजन जे कोल्हापूरमध्ये करण्यात आलेलं आहे तर या संविधान संमेलनामध्ये राहुल गांधी काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दोन देशातले मोठे नेते आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, मोदी पोहरादेवीमध्ये तर राहुल गांधी कोल्हापुरात। देशभरात सध्या नवरात्रीचा धूम आहे आणि बंजारा समाजाचं देखील धर्मपीठ म्हणून, शक्तीपीठ म्हणून पोहरादेवीकडे बघितलं जातं। तर 3.5 शक्तीपीठांपैकी एक आहे कोल्हापूर, त्यामुळे एक प्रकारे देवीच्या शक्तीपीठ स्थानी हे दोन महत्त्वाचे नेते नतमस्तक झालेत। पोहरादेवीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य जगदंबेसमोर त्यांनी आराधना आत्ता केली, आरती केली आहे जगदंबेची आणि या जगदंबेच्या आशीर्वादाने संत सेवालाल महाराज यांनी कायम बंजारा समाजाला मार्गदर्शन देखील दिलेलं आहे। त्यामुळे बंजारा समाजासाठी अत्यंत पावनभूमी आहेत, ऐतिहासिक महत्त्व आहे, सामाजिक महत्त्व आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे आणि धार्मिक महत्त्व सुद्धा आहे। त्यामुळेच पोहरादेवीला बंजारा समाजाची काशी म्हटलं जातं। वाशिम जिल्ह्यातलं हे स्थान आहे आणि याच पोहरादेवीच्या अवतीभोवती मोठ्या संख्येने बंजारा समाजाचं वास्तव्य देखील आहे। देशभरातून बंजारा समाजाचे भाविक या पोहरादेवीत येत असतात। दरवर्षी लाखो बंजारा भाविक पोहरादेवीमध्ये दर्शनासाठी येतात आणि दरवर्षी नवरात्र आणि रामनवमी या सणांच्या निमित्तानं बंजारा समाज बांधव एकत्रित येतात आणि हीच बाब ओळखून मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शवणारे 5 मजली नंगारा वास्तू संग्रहालय सुद्धा बांधलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे। मात्र तत्पूर्वी जगदंबा मातेची आरती मोदींच्या हस्ते झाली आहे। तरी दोन दृश्याची आहे ती आपण पाहताय। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या दोन्ही मोठ्या नेत्यांचे हे दौरे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। यवतमाळ वाशिम